राहुल गांधी यांनी नुकतीच वोट अधिकार यात्रा सुरू केली आहे। यावर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी खोचक टीका केली आहे। फुके म्हणाले की राहुल गांधी जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा यात्रा काढत असतात, पण निवडणूक आयोगाकडून चर्चेसाठी बोलावल्यावर मात्र ते जात नाहीत। आमदार फुके यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की 2014 ते 2024 पर्यंत त्यांनी ईव्हीएम वर बोट दाखवले। आता 2024 ते 2034 पर्यंत ते आपल्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडतील। पुढे 2034 ते 2044 या काळात ते काहीतरी पुन्हा नवीन मुद्दा आणून पराभवाचे खापर फोडतील। फुके यांनी पुढे म्हटले की राहुल गांधी यांनी 2047 पर्यंत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धारच केला आहे आणि प्रत्येक 10 वर्षात कोणत्या गोष्टींवर आरोप करायचे आहे याचे नियोजनही त्यांनी करून ठेवले आहे। राहुल गांधींनी आज वोट चोरीचा आरोप केला होता, त्याच्यानंतर आज वोट अधिकार यात्रा सुरू केलेली आहे। बघा, असं आहे, राहुल गांधींना निवडणूक आयोग बोलवतात, चर्चा करण्याकरता बोलवतात, तिथे ते जात नाही आणि कुठेतरी देशातील जनतेचा दिशाभूल करण्याचं काम ते करतात। 2014 ते 2024 पर्यंत त्यांनी ईव्हीएम वरती बोट दाखवले, ईव्हीएम वरती दोष सगळ्या स्वतःच्या हरण्याचं खापर ते ईव्हीएम वर फोडलं। 2024 ते 2034 स्वतःच्या हरण्याचं खापर हे निवडणूक आयोगावर फोडतील आणि 2034 ते 2044 आणखीन काहीतरी नवीन मुद्दा ते आणतील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी 2034 पर्यंत आराम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। 34 नाही, 2044 पर्यंत 2047 पर्यंत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींनी सत्तेच्या बाहेर राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आणि या प्रकारचे त्यांनी प्रत्येक 10 वर्षाचे त्यांनी काय आरोप सरकारवर करायचे हे ठरवलेले आहे। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।